आणि त्या 100 वर्षामध्ये तुम्हाला जगायचं. तुम्ही आम्ही त्या 100 वर्षामध्ये जीवन जगू राहिले. किती वर्ष आपल्याला आयुष्य दिलंय तर 100 वर्ष. मग या 100 वर्षामध्ये काय काय करायचंय, सगळं जीवन जगायचंय. ते आयुष्य आयुष्यच नाही. किती आहे? 100 वर्ष. बरं ते 100 वर्षापर्यंत तुम्ही आम्ही जगतो का? कोण जगलं आपल्याकडलं 100 वर्ष? 100 वर्ष कोणीच जगत नाही. त्याच सगळं आयुष्य 100 वर्ष त्यातलं अर्ध आयुष्य झोपेमध्ये जाते. मला खाली किती उठले? 50 वर्ष. 50 वर्षामधलं 25 वर्ष बालपणात गेलं. त्याच्यातलं 5 वर्ष आयुष्य अजून शिक्षण घेण्यामध्ये गेलं. 10 वर्ष गेले. त्यातलं राहिलेलं 5 वर्ष आयुष्य शिक्षण झाल्याच्या नंतर लग्न करण्याकरता गेले. आता ते सगळ्यात मोठी समस्या. लग्नच होत नाही म्हणले. 25व्या वर्षी व्हायला पाहिजे शास्त्र सांगते, पण म्हणले महाराज आता लग्नच होत नाही म्हणले. बरं 5 वर्ष आयुष्य ते लग्नासाठी गेलं. आणि त्यानंतर राहिलेले जे आयुष्य आहे हे सगळं त्या असणाऱ्या संसारामध्ये खर्च करण्यामध्ये. काही राहिलेलं आयुष्य त्या ठिकाणी आपल्या दुखण्या भाग्यामध्ये जात आहे. काही राहिलेले आयुष्य हे आपल्या असणाऱ्या कामधंद्यामध्ये आपण असं असणाऱ्या हे सगळं जे काही खटाटोप करतात ना याच्यामध्ये सगळं आयुष्य निघून गेलं. खाली परमार्थासाठी काय म्हटलं? काहीच उरत नाही. म्हणून